शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर आज शिंदखेडा शहरात भारतीय जनता पक्षाने ताकद दाखवणारे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले। शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या विराट रॅलीत हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। ढोल ताशांचे निनाद, कमळाच्या झेंड्याची लहर आणि घोषणांनी संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण चैतन्यमय झालं। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे, गटनेते अनिल वानखेडे तसेच नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ रजनीताई वानखडे यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली शहरात फिरली। पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी आणि युवा कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहता आगामी निवडणुकीत शिंदखेड्याच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे जाणवत असल्याचे चित्र दिसले। संपूर्ण रॅली दरम्यान उमेदवारांचे स्वागत, शुभेच्छा, घोषणा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे शहरात निवडणुकीची रणधुमाळी आणखी रंगात आली आहे। या शक्ती प्रदर्शनामुळे शिंदखेड्यात निवडणुकीचा तापमान आणखी वाढणार हे निश्चित। धुळेतील श्री शिवदत्त धाम येथे 3 टन वजनी श्री दत्तगुरु मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न। धुळे शहरातील विक्रमनगर बिल्लाडी रोड परिसरातील श्री शिवदत्त धाम येथे प्रथमच साकारलेल्या सुमारे 3 टन वजनी व 6 फूट उंच भगवान श्री दत्तप्रभू, श्री शिव परिवार, श्री गणेश व श्री हनुमान यांच्या दिव्य मूर्तींच्या भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा धार्मिक विधी विधानात उत्साहात समारोप झाला। या मंदिराची स्थापना करण्याचा दिव्य संकल्प पिताश्री स्वर्गीय अण्णासाहेब विक्रम सांडू वाघ व मातोश्री स्वर्गीय शेवंताबाई विक्रम वाघ यांनी केला होता। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेचा मान राखत त्यांचे सुपुत्र श्री मोहन विक्रम वाघ यांनी स्वतःच्या पुढाकाराने मंदिर उभारून श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा करून आई वडिलांचा संकल्प पूर्णत्वास नेला। या भावनिक घटना सर्वांच्या मनाला स्पर्शून गेल्या। शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या टाळ मृदंग निनादात शोभायात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला। आग्रा रोड, गांधी पुतळा, नगावबारी चौफुली मार्गे झालेली ही कलश यात्रा भक्तिमय वातावरणात मंदिरात दाखल झाली। दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्रायश्चित्त, गणपती पूजन, आयुष्य मंत्रजप, रुद्र कलश स्थापना, जलाधिवास, सर्वतोभद्र मंडल पूजन व हवन अशा वैदिक विधी वेदशास्त्र संपन्न श्री अभिषेक राजेंद्र जोशी यांच्या पवित्र मंत्रोच्चारात पार पडली। रविवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता प्रातःपूजन, कलशारोहण, हवन, ध्वजारोहण, नामकरण व क्षेत्रपाल पूजनानंतर सकाळी 11:35 प्राणप्रतिष्ठेचा मुख्य मुहूर्त साधण्यात आला। प्राणप्रतिष्ठा विधी परमपूज्य श्री दत्त श्रीनाथ गिरीजी महाराज, हरिभक्त परायण सुदर्शनजी महाराज व श्री संत 108 भोलेगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते मंगलमय वातावरणात पार पडला आणि उपस्थित भक्तांनी यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्त जयंती निमित्त पालखी सोहळा, अभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। वाघ परिवाराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संपूर्ण महोत्सव शिस्तबद्ध, भाविकतापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आयोजक श्री मोहन विक्रम वाघ आणि वाघ परिवार यांनी सर्व उपस्थित भाविकांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले। कैलासवासी अण्णासाहेब विक्रमजी वाघ यांच्या संकल्पनेने हे शिवधाम मंदिर या ठिकाणी आज शिवधाम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा पार पडलेला आहे आणि या प्राणप्रतिष्ठापनेस आचार्य महाराज भोलेगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते मंदिराचं सर्व मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा पूर्ण पार पडलेला आहे। त्याचबरोबर आज कैलासवासी अण्णासाहेब विक्रम वाघ यांची जी मनोकामना होती ती त्यांचे सुपुत्र
श्री मोहनजी वाघ यांनी पूर्ण केलेले आहे. तरी आज भक्तांनी संपूर्ण वाघ परिवाराने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आजूबाजूचे धुळे शहरातील सर्व भक्तजनांनी या परिसरात या मंदिरास भेट दिलेली आहे. आज प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पूर्ण झालेला आहे आणि येत्या 4 तारखेला श्री दत्त जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पालखी मिरवणूक होणार आहे आणि भव्य असा कार्यक्रम होणार आहे. सर्व धुळेकर जनता आणि सर्व परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी 4 तारखेच्या कार्यक्रमातही सहभागी व्हावे आणि या मंदिराचा दर्शन सोहळा सुरू झालेला आहे. तरी दत्तांचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा अशी मी सर्वांना विनंती करतो. 4 दशकांची दुहेरी देशसेवा जिभाऊ खंडारे यांचा सैन्य ते स्टेट बँक सुरक्षा सेवेत गौरवशाली प्रवास संपन्न. भारतीय सैन्य दलात तसेच भारतीय स्टेट बँकेच्या सुरक्षा सेवेत जवळपास 40 वर्ष अखंड निष्ठावान व शिस्तबद्ध सेवा बजावलेले रविकांत उर्फ जिभाऊ किसनराव खंडारे यांच्या सेवानिवृत्तीचा सन्मान सोहळा 29 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे येथील स्टेट बँक मुख्य शाखेत उत्साहात पार पडला. 1982 साली महाड रेजिमेंटमध्ये भरती होऊन त्यांच्या देशसेवेच्या प्रवासाला प्रारंभ झाला. जम्मू काश्मीर, लेह, लडाख सारख्या सर्वात कठीण सीमाक्षेत्रात त्यांनी देशरक्षणाचे धैर्यशील कार्य बजावले. सन 2000 मध्ये सैन्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतरही देशसेवेची धग कायम ठेवत त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या सुरक्षा विभागात प्रवेश केला. विविध ठिकाणी बदली होत शेवटी धुळे शाखेतून त्यांनी वयोमानानुसार सेवा पूर्ण केली. सैन्यात भरती होण्यास कुटुंबियांचा विरोध असताना त्यांच्या ज्येष्ठ बंधू व धुळे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर दादा खंडारे यांनी दिलेली परवानगीच त्यांच्या उज्ज्वल सेवा प्रवासाची पहिली प्रेरणा ठरली. कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह खंडारे परिवारातील माता भगिनी तसेच अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी जिभाऊ खंडारे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ अर्पण करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचा उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला अत्यंत भावनिक आणि सन्मानपूर्वक वातावरण लाभले. एकदा पायांचा गजर होऊन जातो पण एकदा विशेष म्हणजे खंडारे कुटुंबात देशसेवेची परंपरा अखंड सुरू आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा सध्या भारतीय सैन्यात कार्यरत आहे, तर जावाईही सैन्य दलात सेवा बजावतात. त्यांचा पुतण्या देखील सैन्य दलात, मेहुणे देखील सैन्य दलातील निवृत्त फौजी आहेत. जिभाऊ खंडारे यांच्या सेवानिवृत्तीचा हा सन्मान सोहळा म्हणजे एका देशभक्त, कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय सेवकाचा दीर्घ सेवा गौरवाला नागरिकांनी केलेले मनपूर्वक अभिवादन ठरले.